आहे आणि तुमच्याशी गप्पा मारती आहे. पण एक काळ असा होता की मी आणि संयोगिता आम्ही दोघीच एक्झिबिशनसाठी बाहेर असायचो. आज जेव्हा 200ची टीम झाली आहे, ॲट अ टाइम आत्ता महाराष्ट्रामध्ये 22 ठिकाणी 22 वेगवेगळ्या शहरांमधनं आमची एक्झिबिशन सुरू आहेत आणि एक कामाक्षी या खुर्चीत बसलेली दिसत असताना 22 कामाक्षी कुठे ना कुठेतरी बर्वाबद्दल बोलता आहेत, लोकांशी इंटरॅक्ट करता आहेत आणि आमच्या टीमचा अभिमान सार्थ करता आहेत की आमची 97% महिलांची टीम आहे. प्रत्येक बाई जेव्हा कामासाठी बाहेर जाते ना, तेव्हा तिच्या घरातल्या पुरुषांनी तिला मदत केल्याशिवाय ती बाहेर नाहीच पडू शकत. म्हणून अजून 1 ते 2% आम्ही ॲडिशनल धरतो आहोत की ही पुरुष मंडळी सगळी आमच्या स्त्रियांनाही मदत करतायत की ओके ठीक आहे, तू कामाला बाहेर चालली आहेस का, जा, आम्ही लक्ष ठेवतो. हे थोडंसं घरातलं काम जरी त्यांनी वाटून घेतलं ना, तरी आम्ही आमचं काम करायला सक्षम असतो. आणि अशा पद्धतीने आमची टीम वाढते. आज 22 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बर्वाची एक्झिबिशन्स होत आहेत आणि आजच्या दिवशी महाराष्ट्राच्या बाहेर पण असतात. उद्याला सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या बाहेरही आहेत. इंदोरला म्हणजे इंदोर एक चांगलं पॉकेट डेव्हलप होतं आहे. अहमदाबाद एक चांगलं पॉकेट डेव्हलप होतं आहे आता. नंतर आम्हाला आनंद आहे की आम्हाला आसाममधल्या एका छोट्या गावातून, जिथे आमचं पार्सल पोचायला सुद्धा 9 दिवस लागत आहेत, अशा गावातून सुद्धा आम्हाला ऑर्डर आहे. आणि सगळ्यात छान वाटलं होतं जेव्हा काश्मीरमधून ऑर्डर आली होती, जो भारताचा भाग खूप दिवस आपल्यापासून थोडासा लांब राहिल्यासारखा, कट ऑफ झालाय का काय असा वाटावा असा होता. पण सुदैवाने काही वर्षातल्या डेव्हलपमेंटमुळे काश्मीर सुद्धा आपल्याशी परत जोडलं जात आहे, दोन्हीरित्या, सांस्कृतिकरित्या, आर्थिकरित्या. आणि त्याचा आम्हाला आनंद खूप आहे. याचं तुम्ही फाइंड आउट केलं की त्यांच्यापर्यंत प्रोडक्ट कसा सोशल मीडिया मराठी किंवा मराठी नाही, अमराठी आहेत. अमराठी ऑडियन्स आहे. थोडंसं आता ते एक्सपान्शन चालू केलंय आम्ही. म्हणजे तो मराठी किंवा रिजनल ब्रँड असा तो असणं गरजेचं नाहीये. सुरुवात तशी डेफिनेटली झाली, कारण तो आम्ही एक्झिबिशन्स मधनं म्हणा किंवा याने तो त्या पद्धतीने प्रमोट केला. डिजिटल प्लॅटफॉर्मवरती सुद्धा, सोशल मीडियामध्ये सुद्धा तो मराठी किंवा रिजनल ब्रँड प्रमोट झाला. त्याचं दुसरं पण कारण आहे, कारण सगळी जे चित्रपट म्हणजे आपली जे चित्रपट सृष्टी जी आहे, त्यातले जे सगळे आमचे मित्रमैत्रिणी आहेत, त्यांनी हे प्रॉडक्ट्स वापरले आणि त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. म्हणजे त्यात ब्रँड अँबॅसेडर तर मृण्मयी आहे, सायली संजीव आहे किंवा गौतमी पण, सखी आणि सुव्रत आहेत. म्हणजे या सगळ्याच लोकांनी इतकं, आणि त्यांचे कुठलेही नाटकाचे प्रयोग असू देत, सिनेमाचं शूट असू दे. आम्ही आता रिसेंटली 2 सिनेमे आहेत, त्याच्यामध्ये पण आम्ही मेकअप पार्टनर होतो. आता एक मृण्मयीचा सिनेमा येतोय मनाचे श्लोक, त्याच्यामध्ये पण आम्ही मेकअप पार्टनर आहोत. सो या सगळ्या लोकांचा, त्यामध्ये तो थोडासा मराठी आणि आपला पुणेकरांचा, मुंबईकरांचा ब्रँड आहे का असा थोडासा तो खूप झाला. पण आम्ही असं नाही आहोत, आम्ही रिजनलच फक्त नाही आहोत, आम्ही बाहेर पण प्रेझेन्स आमचा आहे.